फुलं सुद्धा असतात सुंदर. त्याचं झाड आहे आणि त्याला नवीन पालवी यायला सुरुवात झाली. काटा लोपला. हे रान फुलं कसले आहेत मला माहिती नाही, वेलीला आलेत, पण हा पर्पल कलर जाम भारी वाटतो बघायला. आज घरात लाईट गेले आणि मला आला कंटाळा, खूप काम आहेत, पण गरम पण होते. त्याच्यामुळे मी विचार केला चला जंगलात जाऊया. आमच्या मागे असा डोंगर आहे, तर आता मी चालले आहे जंगलात. जंगल पूर्ण सुकलंय, झाडांची पानं सगळी गळले आहेत, कारण वसंत ऋतू आलाय. आपल्या हिंदू धर्मामधला नवीन वर्षची आता सुरुवात होणार आहे. गुढीपाडवा जवळ आलाय, तर गुढीपाडव्याला या झाडांना नवीन पालवी येते. जसं नवीन वर्ष सुरुवात होते तशीच झाडांना नवीन पालवी यायला सुरुवात होणार आहे. त्याच्या अगोदर बऱ्याचशा झाडांची पानं गळले आहेत. खूप चढण आहे इकडे. छोटी छोटी फुलपाखरं पण आली आहेत. हा जो पाईप आहे, या पाईपामधून पाणी येतं वरती. पाण्याचे झरे आहेत, तर त्या झऱ्याचं पाणी विहिरीमध्ये सोडला जातो. काही झाडांना आंबे आले आहेत, तर काही झाडांना अजून मोहरच आलाय. आंबे याची बाकी आहेत आणि तिथे झाड आहे, तिकडे आलेत आंबे, छोटे आहेत अजून. माझ्या मागे पूर्ण शेत आहे, म्हणजे शेताचे खासरं बनवलेले आहेत. आमच्याकडे त्याला खासर असे बनवतात, जे छोटे छोटे प्लॉटिंग केले जातात शेतीसाठी, भात शेतीसाठी खास करून. ऊन खूप वाढलंय, तापमान खूपच वाढलंय, त्याच्यामुळे हे झाडाला येणारे असे आंबे ते आधीच तुटून पडायला लागलेत गरमीमुळे. तर इथे आंबा एक पडलाय, काय माहिती तो पिकलेला आहे, कच्चा आहे, काय गरमीने खराब झालेला आहे. हा आंबा मला असं वाटतं पिकलाय, आधीच पिकून तो खाली पडलाय. हा मला असं वाटतं पहिला आंबा असेल या वर्षीचा जो मला भेटलाय. आता कापून बघूया. पण आंब्यांची पूजा केली का? आंब्यांची पूजा केल्याशिवाय खायचे नसतात ना. समोर जी खाडी दिसते ती भाईंदर आणि वसईला जोडणारी ही खाडी, आणि खाडी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. आमच्या या वसई विरार म्हणजे मुंबई उपनगर या परिसरामध्ये जास्त करून आगरी, कोळी, आदिवासी, भंडारी जमातीची लोक राहतात आणि त्यांचं उपजीविकेचं साधन म्हणजे समुद्र, खाडी आणि शेती आणि हे डोंगर. तर त्याच्यामुळे या खाडीचा आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. शहरीकरण झालेलं आहे, पण तरीसुद्धा शेती करणारे लोक आहेत इथे. तुम्ही बघत असाल की प्लॉटिंग केले आहेत आणि इथे पावसाळ्यामध्ये खूप भारी भात शेती केली जाते. उन्हाळ्यामध्ये जास्त करून आंब्यांचं उत्पादन असतं. बरेचसे आंब्याचे बाग आहेत, त्याच्यामुळे आंब्याचं भरपूर उत्पादन घेतलं जातं. यावेळेस गरमीमुळे आंबे थोडे बरेचसे आंबे असे गळून पडलेत. हे बघा, हे आहेत आमचे भाऊजी, पूर्ण दिवस शेतामध्ये मेहनत करत असतात आणि त्यांच्यामुळेच आम्हाला आता न मिळणारी अशी गावठी टेस्टी फळं चाखायला मिळतात. त्यांनी खूप
फळझाडांची लागवड केलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये फळभाज्या फुलं आणि इतर भाज्यासुद्धा लावल्या जातात. हा दुधी भोपळा आहे, हा बियांसाठी ठेवला आहे. ह्याच्यावर टेक्स्चर हे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगसारखे झालेले आहेत. फुलं सुद्धा असतात सुंदर. सगळं फुलांनी असं बहरलेलं हे झाड या मार्च एप्रिल महिन्यामध्ये हे असं बहरतं. मला जंगलात सगळ्यात जास्त आवडणारं मोठं झाड म्हणजे हे. त्याला फुलं येतात आणि दिसायला खूप भारी वाटतं हे झाड.